काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। आधी पाऊस तर पडू द्या, मग छत्री घ्यायची की रेनकोट ते ठरवू, असं सूचक वक्तव्य सुळेंनी केलंय। ज्यांना पश्चाताप झालाय त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे, तसं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। यावर काहीतरी वेगळं बोलल्याशिवाय राऊतांचा दिवस जात नाही, असा टोला गोगावलेंनी लगावला। बारामती नगरपालिकेच्या मासिक बैठकीला नगरसेवक किशोर मासाळ यांनी धनगरी वेशात हजेरी लावली। अजित पवारांच्या निधनाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादीकडून मासाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यात बैठक झाली। काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी ही माहिती दिली। कल्याण डोंबिवली शहरासाठी काँग्रेस पक्षानं अमित भास्कर म्हात्रे यांना शहराध्यक्षपदी नियुक्त केले। अमित म्हात्रे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली। शरद पवार पक्षातील आमदार संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय राऊतांनी राष्ट्रवादी पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची वारंवार जाहीर भूमिका मांडल्यानं ही नाराजी असल्याचं बोललं जातंय। आमदार महेंद्र दळवी यांनी 15 ऑगस्ट पूर्वी भरत गोगावले पालकमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केलाय। भरत गोगावलेंनी कोकणच्या विधान परिषदेच्या जागेसाठी जो निर्णय घेतलाय त्यावरून आमचा तो अधिकार आहे, असंही वक्तव्य दळवींनी केलंय। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। त्यांनी महायुतीच्या बैठकीत सहभागी होत विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबाही दिलाय। जेजुरीसह अनेक ठिकाणी बनावट भंडाऱ्याची विक्री होत असल्याची खंत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली आहे। श्रद्धा आणि परंपरेचं रक्षण करण्यासाठी कायद्यात बदल करून भंडाऱ्याबाबत स्पष्ट तरतूद करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्र देत आहेत। विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवारी दिल्याची तक्रार नाना पटोलेंनी दिल्लीत वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या विलीनीकरणावर भाष्य केलंय। हे विलीनीकरण होईल असं वाटत नसल्याचं दानवेंनी म्हटलंय। उत्तम जानकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। संख्याबळाबाबत नाही, कटुता नको, म्हणून महायुतीला पाठिंबा आहे असं स्पष्टीकरण उत्तम जानकरांनी दिलंय। ठाकरे गट बिहारमधील समता पक्षामध्ये विलीन करावा, त्या पक्षाची निशाणी सुद्धा मशाल आहे, म्हणजे चिन्हाची सुद्धा चिंता नाही, असा सल्ला शिवसेनेनं संजय राऊतांना दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावलाय, तर उमेदवार रुग्णालयात असल्याचं कळलं, मतदारांऐवजी काँग्रेस नेत्यांशी संपर्क करा, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। राजेंद्र राऊतांना मोठ्या फरकानं निवडून आणणारे नाराजगी असेल तर ती दूर केली जाईल, अशी माहिती सोलापुरातील महायुतीच्या बैठकीत उदय सामंतांनी दिली। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करतोय, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारनं शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघालाय, शाश्वत मदत न करता केवळ जाहिरातीसाठी आणि देखाव्यासाठी मदतीचा आव आणण्यात आला, असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय। काँग्रेसचा इतिहास शरद पवारांना माहिती आहे, काँग्रेसला घर घर लागली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। काँग्रेस बुडतं जहाज आहे, त्यात कुणी पाय ठेवणार नाहीये, विरोधकांचं विलीनीकरण झाल्यास भाजपला फायदा होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। रायगडच्या महाड शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मंत्री भरत गोगावलेंनी अनोख्या पद्धतीनं मार्ग काढलाय। नडगाव येथील डोह आरक्षित करून महाड शहराला टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करण्याची स्वतंत्र योजना राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कोकणाच्या विकासाशी निगडीत असलेल्या महत्त्वाकांक्षी सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या कार्यकारी समितीवर 2 उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माजी मंत्री दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यातून भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना शशिकांत शिंदेंनी पूर्णपणे विराम दिलाय, तर पक्ष स्वतंत्रपणे आणि अधिक जोमानं पुढे जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।